दामू, सगळी व्यवस्था झाली? यात पाणीच नाही. त्यात पाणी भरलंय. समधी व्यवस्था झाली, तरी बी एकदा यादी चेक करून घेतो. काय आधी चेक करतो? खुर्च्या नाही अजून लावल्या. चल चल चल, पटकन खुर्च्या लावल्या. अहो तुम्ही नका काळजी करू, आम्ही आहोत नव. तुम्ही फक्त त्या पाहुण्यांकडे लक्ष द्या. हो ते ठीक आहे. बरं माईक चेक केलाय? हे आवाज काढून दाखव. 1 2 1 2 3 4 1 2 3 4. बघा येतोय आवाज. नाही, आत्ता आवाज येईल आणि ऐनवेळी गडबड करेल म्हणून म्हणतोय. दादा तुम्ही निर्धास्त राहा, आम्ही आहोत नव. अरे हो, आता आपल्याकडे वेळ नाही. चल, पाहुणे येतील. पटापट हे काम कर पटकन. चल सर, नमस्कार. या. नमस्कार. तयारी खूप छान करून घेतली. थँक्यू. मला आनंद ह्याच गोष्टीचा आहे की अशा ह्या प्रोत्साहनांमुळे इतर विद्यार्थ्यांचा अभ्यास करण्याचा हुरूप वाढतो. खरंय. कसं आहे प्रतापराव, पाठीवर थाप देणार कोणी असेल ना तर जिंकण्यात मजा आहे. आणि तुम्ही हा पायंडा पाडलात, खूप चांगलं झालं. माझ्यामुळे नाही सर, ही सगळी रावसाहेबांची संकल्पना आहे आणि त्यांच्याच आशीर्वादामुळे सगळं शक्य झालं. आणि तुम्हाला तर माहितीच आहे, विद्यार्थ्यांसाठी, गृहोद्योगासाठी, तरुणांसाठी, शेतकऱ्यांसाठी कुठलीही योजना आली की रावसाहेब ती उचलून धरतात. प्रतापराव, हे तुमचे वडील आहेत म्हणून बोलत नाही. मी तुम्हाला खरं सांगू का, रावसाहेब म्हणजे द्रष्टा नेता. अहो जे मनात आणतात ना ते करून दाखवतात, आणि म्हणून तर निवडून येतात. या. हो चला. बसा. आलो जा. हो. दामू, हा रामायणच्या घरी तू नक्की आमंत्रण दिलं होतंस ना? अहो सकाळी सकाळी पहिलं ते काम केलं. नाही मग इतका वेळ झाला अजून आले कसे नाहीत ते? अहो दादा, कार्यक्रम सुरू व्हायला येळ आहे अजून, येतील की ते. नाही सर आलेत म्हणून विचारलं. मी बघतो त्यांच्याकडे. ठीक आहे. रमा, बरे दिसते का तुम्ही? आहे का आता? अरे या वयात काय ऐश्वर्या राय दिसणारच होय. आता जशी आहे तशीच दिसणार. अहो तसं नाही, म्हणजे अशा कार्यक्रमाला पहिल्यांदाच जाते ना म्हणून म्हणलं मी. एकदम गोड दिसतेस बघ मामी. हे बरं आता चला ना, आटपा लवकर. चला बाहेर पडा, चला लवकर पटापट चला. या. ए आम्ही काय भिंतीत बघून भांग पाडायचा का? हा काय सत्कार कोणाचा आहे, नटतय कोण? आणि एवढी कोरून कोरून लिपस्टिक लावायला लग्न आहे का? ए गप्रे तू, चिंगीच्या नातात एक तरी धड दिसायला नको का? आणि शेवटी प्रतापदादांची वहिनी आहे मी, त्या नजरेनं बघतात माझ्याकडं. रमे, कार्यक्रमाचा अध्यक्ष दुसरा आहे ना कोणीतरी? पाचवडच्या दीपिकालाच बोलवलंय. हा हो बर का, एक दिवस सिमरनला सुद्धा अध्यक्ष म्हणून बोलवतील बघ. त्या दिवशी हत्तीवरनं पेढे वाटीन 200 किलो अख्ख्या गावाला. वाढ 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 बर का. नको ना भांडत बस बघ ना तिच्याशी. कसं बसली. झालं ना आवरून, चला की पटापट. आपल्यामुळे तिथे उशीर नकोय कोणाला. हा. म्हणून काय म्हणा, सगळ्यात भारी कोण दिसतंय तर आमचा चिंगोडा. ताईपेक्षा बी भारी दिसते का म्या? होय गो माझी चिंगी एकदम भारी दिसते. बरं मामी ऐक ना, तुम्ही व्हा पुढं. रमा, मी नाही आले तर चालेल का असं अजिबात म्हणायचं नाही. अगं चिंगीच्या आयुष्यातला, आपल्या आयुष्यातला आनंदाचा क्षण आहे हा. तू नाही आले तर चालेल का बाळा? अगं मामी तसं नाही, मी काय म्हणते, आपल्या चिंगीला नजर नको लागायला म्हणून आपण तिला टीट लावूयात का? अगं चिंगीला नाही, तुम्हाला दोघींना कुणाची नजर नको लागायला. दोघींना तिटलो आपण. हे चिंगू कसं दिसतंय ग लेक? निघायचं का? चल चल चल. दादा, रावसाहेबांना फोन केला होता ना? व हो, रावसाहेबांना फोन केला होता. ते घरातून निघालेत. पोचतीलच इतक्यात, पण त्याआधी रमाण त्यांच्या घरातले आले पाहिजेत. दादा, चिंगी आली बरं का? नमस्कार. या 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 या. वेलकम फ्रेंड. ये. हिंगे. थँक्यू. वेलकम. तुम्ही बसून घ्या, थोड्याच वेळात कार्यक्रम सुरू होईल. आलंच. रमा, तुम्ही नाराज आहात मला माहितीये. तुम्हाला असं वाटत असेल की मी हे सगळं का करतोय, तर तुमची नाराजी दूर करण्याचा एक छोटासा प्रयत्न असं समजा.
तुला याच खुर्चीवर बसायचंय का? बस ना, ती तिकडची ओस पडली ना एवढी, तिथे जाऊन बस. का डोकं फिरलंय का तुझा? ही जागा अध्यक्षांसाठी आणि प्रमुख पाहुण्यांसाठी. आपल्याला पुढे जागा आहे तिकडे. चल उठ. ह्या रमा कुठे गेल्या? त्या का नाही आल्या यांच्यासोबत? येतील ना? ऑफकोर्स येतील. चिंगीच्या सत्काराला त्या येणार नाही असं होणारच नाही. या. झाली सगळी तयारी? हो. आम्हाला एका महत्वाच्या मीटिंगला जायचंय, तर वेळेत कार्यक्रम सुरू करा आणि लवकर संपवा. या. काय कोणाची वाट बघताय का? नाही, आलेत सगळे. या ना. प्रस्तावना तुम्ही करणार असाल तर लवकर सुरू करा. नमस्कार. ह्या कौतुक सोहळ्याला जमलेल्या सर्व ग्रामस्थांचं मी मनापासून स्वागत करतो. मंचावर उपस्थित प्रमुख पाहुणे श्री साने सर आणि अध्यक्ष ग्रामविकास मंत्री श्री रावसाहेब जाधव यांच्या परवानगीने मी पुढील कार्यक्रमास सुरुवात करतो. हा कौतुक सोहळा कोणासाठी आणि कशासाठी हे आपल्याला माहिती आहेच. सुरुवातीला कार्यक्रमाची रूपरेषा अशी ठरली होती, मी अध्यक्ष आणि प्रमुख पाहुण्यांचा सत्कार करणार होतो. पण त्यांनीच असं सांगितलं की आजची सत्कार मूर्ती एकच व्यक्ती असेल आणि ती म्हणजे कविता जगन्नाथ वैरे, म्हणजेच आपली लाडकी चिंगी. परीक्षेत राज्यातून पहिली येऊन तिने आपल्या गावाचं नाव मोठं केलं आणि याचा सगळ्या गावाला अभिमान आहे. सगळ्या गावाच्या वतीने तिचं अभिनंदन करावं, तिच्या पाठीवर कौतुकाची थाप मारावी असं रावसाहेबांना वाटलं आणि म्हणूनच आपण हा कौतुक सोहळा करत आहोत. त्यांनी यात स्वतः लक्ष घातलं आणि वेळात वेळ काढून स्वतः हजर सुद्धा राहिले. हे सगळं त्यांचं श्रेय आहे. चिंगीने खूप कष्ट करून आणि बिकट परिस्थितीमध्ये अभ्यास करून हे यश मिळवलेलं आहे आणि अशा विद्यार्थ्यांना जर आपण प्रोत्साहन दिलं, पाठिंबा दिला, तर ते आपल्या गावाचं नाव राज्यात नाही तर देशात नाही तर जगाच्या पाठीवर मोठं करतील याचा विश्वास रावसाहेबांना आहे आणि म्हणूनच आपण हा कौतुक सोहळा करत आहोत. मी रावसाहेबांना विनंती करतो की त्यांनी चिंगीचा सत्कार करावा. चिंगी. असं मी साने सरांना विनंती करीन की त्यांनी चिंगीचा सत्कार करावा. चिंगी, एक मिनिट. तुझ्यासाठी आणखीन एक गिफ्ट आहे. विद्यार्थ्यांचा सत्कार करावा, त्यांना प्रोत्साहन द्यावं हे गरजेचं आहेच. पण एखाद्या विद्यार्थ्याला आर्थिक परिस्थितीमुळे शिकता येत नसेल तर तीही अडचण सोडवावी असं रावसाहेबांना वाटतं आणि म्हणूनच चिंगी बँगलोरला शिकायला जाणार आहे. तिचं शिक्षण पूर्ण होईपर्यंत दरवर्षी 25,000ची मदत रावसाहेब तिला करणार आहेत. मी रावसाहेबांना विनंती करतो की त्यांनी चिंगीच्या बहिणीला म्हणजेच रमा यांना चेक द्यावा. तर या मग. इथे सुद्धा पहिला नंबर आला पाहिजे.
आपल्या गावचं नाव मोठं झालं पाहिजे. हो पाय पड. असं जरा बोलायचं होतं. बोलू? खरं सांगायचं तर आमची चिंगी राज्यात पहिली आली ना, ह्यातच मला लई आनंद आहे. तिला दूर शिकायला पाठवण्यासाठी जो काही खर्च आहे तो कळला आणि मनात विचारच आला. म्हटलं आता इथेच थांबूया, आपली झेप इथवरच आहे म्हणून. पण आमच्या मोठ्या मालकांनी आम्हाला लई मदत केली बघा. आम्ही जे सपान बघायचा विचार बी करू शकत नाही ना, ते त्यांनी आमच्या पदरात पाडले. ही मदत नाहीये मोठे मालक, तुमचे आमच्यावर असलेले उपकारच आहेत, जे आम्ही फेडू शकू बी की नाही ठाऊक नाही. पण आमच्या सर्वांच्या वतीनं तुमच्यासाठी एक छोटीशी भेटवस्तू. ज्या सरांनी चिंगीला शिकवलं, परीक्षेला बसू दिलं, त्यांचे बी मलाही आभार मानते बघा. आमची चिंगी लई हुशार आहे, ठाऊक आहे मला. पण तिला ना कधी वेळेत पुस्तकं मिळाली न वह्या. पण तरी बी ती रुसली नाही का चिडली नाही तिच्या ताईवर. चिंगीला लई शिकून मोठं करायचं सपान होतं माझं. आणि आज बघा, राज्यात पहिलं येऊन तिने आम्हाला समजायलाच मोठं केलंय. मला माहित आहे, तिथं बी ती अगदी मन लावून कष्ट करून अभ्यास करी आणि आमची स्वप्न पूर्ण करी. दानवीर रावसाहेबांचा विजय असो, दानवीर रावसाहेबांचा विजय असो. कोणाची दृष्टी लागली असेल तर ती चुलीत जा. विरोबा, तुझ्या कृपाने एवढा चांगला दिवस दिसतोय बघ. रमा, तू चेक देवाजवळ ठेव आणि नमस्कार कर. वय. काय चिगोडा, गुरुजीने उद्याच तिकीट काढलंय ना, करायची का तयारी मग सगळी? मामी, अगं मी माझं दप्तर आणि पुस्तकं बाजूला काढून ठेवलेत. अगं दप्तर आणि पुस्तक एवढीच तयारी असते होय? ते तर रमाताई पण करेल तुझी. आपण दुसरी सगळी तयारी करू, चालेल का? नाही मी आजच खाऊ आणून ठेवतो. हा आणि जास्त आहे ना बरं का, चिंगीला आमचं ना माहिती ना आता कधी भेटेल आपल्याला, नाही का रमा? तू रडू नको ना ग, तू रडली तर मी कशी जाऊ? अगं वेडाबाई, डोळ्यातला आनंद बघ, आता पाणी नको पाहू. चिंगोडा, आमच्या समजांची स्वप्न पूर्ण करायला चाललीस ना, तर डोक्यात कुठले बी विचार येऊ द्यायचे नाहीत, कळलं? भरपूर अभ्यास करायचा आणि लई मोठं व्हायचं. ताई, मी तिथे एकटी कशी राहू ग? तू बी ये ना माझ्या सोबत. आता पाहिलं का? अगं चिंगोडा, तू तिकडे दिवसभर अभ्यास करशील, मग मी काय करू? आणि तू नका काळजी करू, मी येत जाईन तुला भेटायला. पण छोट्या मालकांचे खूप उपकार झाले हा आपल्यावर. ते उपकार कसे फेडायचे तेच कळत नाही आता मला. रमा, तू येशील का वाड्यावर आता? नाही, आपल्याकडनं सेवा तरी होईल ना ग त्यांची. काय ग? हा, हे कार्यक्रमातनं फुकट आणून असं बाका बाका खाल्लं ना, हे असं होतं बघ. नाही, पेंटे थांब जरा. त्यामुळेच होते सारखं खायचं. अरे हो,
रमा या मला टाळतायत हे नक्की, नाहीतर माझ्याशी बोलल्या असत्या. मी समोर आल्यावरच त्या शांत होतात, टेन्शन मध्ये येतात. असं का? मी त्यांना माझ्या मनातली गोष्ट बोलून दाखवली, हे चुकलं का? का त्यांच्या सुद्धा मनात तेच आहे? पण तेच असतं तर त्या काहीतरी बोलल्या असत्या, अबोला नसता धरला. त्या दिवशी नंतर त्या मला बघून उदास होत आहेत. हे चांगलं नाही. त्यांचा मूड चांगला केलाच पाहिजे. त्या हसल्या पाहिजेत, अगदी मनापासून हसल्या पाहिजेत. दादा हे बघ. मस्त वाटतं ना? यात्रेत गेली होतीस? नाही रे, ऑनलाईन मागवलंय. समरला गिफ्ट देणार आहे. मग समोरच्या कानाशी जाऊन वाजव ना. ऑफकोर्स ते मी करणारच आहे, पण मी मुद्दामून आधी तुला दाखवायला आणलंय. तू वाजवून बघ ना, तुला तर येतच ना? आता नको. का? आता मूड नाहीये का तुझा? तसा असेल तर उलट बेस्ट आहे. एखादी मस्त ट्यून वाजव बघ, लगेच मूड चेंज होतो की नाही. आता मी जरा कामात बिझी. अरे थांब ना, आत्ता इतकळ बसलेलास ना, लगेच काम निघालं. बघू. दादा का थांबलास? ते किती छान वाजवत होतास तू. वाजव ना. जमतं का बघत होतो. आता नंतर बघू. हा असा का वागतोय? मी माउथ ऑर्गन वाजवायला सांगितला तेव्हा नाही म्हणाला, मग अचानक उत्साहात वाजवला आणि आता निघून गेला. कसला मूडी झालाय हा. रमे, बाईसाहेबांनी तुपाचा दिवा बनवून मागितला होता, देऊन येते मी त्यांना. चालतंय. मगाशी जी मी धून वाजवली, म्हणजे ट्यून वाजवली, तुम्हाला आवडली का ती? खूप फेमस आहे ती, म्हणजे तुम्ही ऐकली असेलच. कशी वाजवली मी? मी म्हटलं मला जमते की नाही, कारण खूप दिवसानंतर वाजवली ना. तर तुम्हाला जमत नाहीये का?
थांबा मी काढून देतो. नाही ठीक आहे, काढीन ना. हो ठीक आहे, त्यात काय, थांबा.